हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज जर्मनीमध्ये ना खूप दिवसानंतर ऊन पडलं. पण काय होते, काल स्नो पडला, आज ऊन पडलं, परत दुपारी पाऊस असं चालू आहे. थोडं सिटीमध्ये काम होतं, मुलींच्या काही क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घ्यायच्या होत्या, त्या अपॉइंटमेंट घेऊन घरी आली. घरी येत नाही तर थोडे कामं आवरून घेतले आणि मुलींना किंडर स्कूलमधून आणण्याचा टाईम झाला. तर त्यांना आताच किंडर गार्डनमधून घेऊन आला. तर अन्वीने एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं किंडर गार्डनमध्ये. तेच मला दाखवत होती की मी बघ कसं ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि त्याच्यावरती मला तो काहीतरी लिहून दे. तर इथं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाकाचा टाईम संध्याकाळचा. तर आज मी बनवणार आहे आपले हे छोटे छोटे जे रेड कलरचे मुळे असतात त्याची भाजी मी बनवणार आहे. आपल्याकडे जसे पांढऱ्या मुळ्यांना पानं मिळतात तसेच इकडे छोटे मुळे जे असतात त्यांना पण सेम तशीच पानं असतात. ते स्वच्छ निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कारण त्यांना माती खूप असते. आणि जे छोटे छोटे मुळे असतात ते कापून थोडी डाळ घेतली, ते कुकरला लावली. थोडी डाळ, मुळ्याचे पानं आणि ते आपले छोटे छोटे मुळं ते कुकरला लावले. कुकर होईपर्यंत जो आपला मसाला आहे त्याची तयारी करून घेतली. मसाल्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले, मिरच्या आणि थोडी कोथिंबीर टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. नंतर भाकरी करून घेतल्या. संध्याकाळी मस्त भाजीबरोबर भाकरी बनवणार आहे. तर आपल्या भाकरी पण तयार आहे. तर इथं कुकर आता थंड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपली डाळ पण तयार आहे. डाळ जास्त करून घ्यायची नाही, फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथं तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि आपलं जे वाटण होते हिरव्या मिरचीचं ते टाकून घेतलं. थोडं मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी आपल्या वाटणामध्ये टाकलं. तर हे वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. तर इथं बघा छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर इथं थोडी हळद आणि किंचितसा असा गरम मसाला टाकून मी परतून घेत आहे. नंतर जी आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती न फेटता न लोणता आपल्याला तशीच टाकायची. जसं आपण वरणाला लोणून घेतो तसं लोण्याची नाही, डायरेक्ट टाकून घ्यायची आणि छान आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची. तर इथं आपल्याला 70-80% आपल्याला डाळ आहे ती शिजून घ्यायची, पूर्ण शिजवून घ्यायची नाही. आपल्याला या भाजीमध्ये डाळ अशी अर्धवट शिजलेली छान लागते. तर तुम्ही बघत असणार की डाळ आपली अशी पूर्ण मोकळी मोकळी हे पूर्ण शिजलेली नाही आहे. आणि मी त्याला डाळीला मॅश पण करून घेतले नाही. तर त्याच्यानंतर थोडं गरम पाणी टाकून जो मसाला आहे त्या मसाल्यामध्ये आपल्याला ही डाळ छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे, भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. भाजीला ही उकळी आल्यानंतर मस्त भाकर चुरून भाजी खायची. चला मग व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असणार.